मुलांना वाचनाची गोडी लावणारी बालपुस्तक जत्रा ही पुण्यापुरती राहता कामा नये, तर तिचा प्रसार राज्यभरात व्हायला हवा। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालपुस्तक जत्रेचं आयोजन व्हायला हवं। त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली। राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीनं आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी उदय सामंत बोलत होते। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, महापालिकेचे अधिकारी सुनील बेल्लाळ, राजेश कामठे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, बुलढाणा अर्बन को क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखिका संगीता बर्वे, ज्येष्ठ चित्रकार ल म कडू, बालसाहित्यकार राजू तांबे आदी यावेळेला उपस्थित होते। आता आधुनिक जगामध्ये बनलेले त्याच्यामध्ये चेंडू येतात आणि त्याच्यातनं आपण आबाधोबी खेळतो। पण मला असं वाटतं की पुस्तकांची जत्रा हा अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आहेत, त्यांच्याकडे ग्रंथालय हा विभाग आहे आणि मराठी भाषा विभाग माझ्याकडे असल्यामुळं जे साहित्य निर्माण होतं त्याच्यामागं शासन उभं करण्याची जबाबदारी ही मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्याकडे आहे। हा खरं म्हणजे अशा प्रकारच्या प्रदर्शनातून निर्माण होऊ शकतो। आज या ठिकाणी भारतीय खेळ मुद्दाम क्रिकेट नाही आहेत, फुटबॉल नाही आहे, व्हॉलीबॉल नाही आहे, सगळे भारतीय खेळ आहेत। मग अशी म्हटल्याप्रमाणे लगोरी आहे, विटी दांडू, की ज्याच्यातून आपण हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो की हे भारतीय खेळ जे आहेत ते भारतीय खेळ हे मुलांना जास्त निरोगी बनवत होते, मुलांची जास्त एकाग्रता निर्माण करतो। कोल्हापूरला आम्ही खेळघर